हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप मजेतच असाल. तरी या टी प्यायला. मी तर चहा पिते. तुम्ही काय पिताय? चहा, कॉफी, दूध? मला चहा आवडतो, मी चहा पिते. उठलेत का तुम्ही सगळे की नाही उठले अजून? तू उठले बाबा. मुलगी शाळेत गेली, टिफिन दिला बनवून, क्लास पण उघडला. आणि बाहेर किती छान आहे ना? किती छान आहे वातावरण बघा. ते झाडं बघा किती छान आहे. वाव, वातावरण एकच नंबर आहे. आता आंघोळ व्हायची आहे माझी. मस्त आंघोळ वगैरे झाली की आधी हा पसारा आवरून घेते. पसारा जरा जास्तच झालाय. कपड्यांचा पसारा, बेडशीट, खाली कपडे पडले, आवरून घ्यायचं आहे मला सगळं. हं. आणि हे सगळं आवरून कधी होणार? जेव्हा मी चहा घेणार. बघितला कसा पसारा आहे. आणि एवढा पसारा ना मी चहा घेतल्याशिवाय आवरू शकत नाही, कारण मला अजून क्लास पण झाडायचा आहे. विद्यार्थी येतात आता थोड्या वेळामध्ये. इकडे क्लासचा रस्ता आहे. इकडे किचन आहे. मी हॉलमध्ये बसलेली आहे. हा पसारा आता उचलायचा आहे. उचलते पटपट. लाईटांचं खूप चिडचिड होतं बघा. चला ठेवून देते मस्त. कप ठेवून देते. कप काही भांड्यात टाकत नाही मी थोड्या वेळाने धुवून टाकणार आहे. बॉटला पण घासायचे आहे, कारण पाणी प्यायला पाहिजे ना. पाणी प्यायला पाहिजे ना. गरम पाणी केलं तर गुंडामध्ये गरम पाणी घेतलं की गरम पाणी प्यायचं, कारण आता पाणी पडतो आहे आणि पाणी खराब होण्याची शक्यता पण आहे. म्हणजे पिवळं पाणी येते ना, त्याच्यामुळे काय केलंय की मी पाणी तापवून घेते. मस्त एक गुंड पाणी तापवून घेते आणि ते नंतर मग मी ह्या बॉटल वगैरे घासते आणि मग या बॉटलमध्ये मी भरत असते. तर आता माझा चहा झालेला आहे बघा. गंध पण झालेला आहे. आता गंध टाकून द्यायचे भांड्यामध्ये. आणि एक लक्षात ठेवा मैत्रिणींनो, भांडे घासताना, भांडे घासणारी जेव्हा बाई तुमच्याकडे असते ना, तर तेव्हा ना काचेची भांडी बिलकुल टाकू नये. काच आणि ग्लास, काचेची भांडी आणि ग्लास. तर ही माझी किचन आहे. हे बघा, किचन थोडीफार आवरलेलीच आहे. किचनचा काय तेवढा पसरा नाही आहे. ही कालची भांडी आहे घासलेली. तर असं किचन आहे. आणि हा हॉल आहे, तुम्हाला दाखवलंच मी. पसारात पसारा आहे. आता इकडे क्लास आहे, बघू शकता. आता आपल्याला झाडू घ्यायचा आहे आणि झाडून काढायचा. हा आहे आपला क्लास. तर अंधार आहे. आता मी लाईट लावून देते. तर त्याला लाईट लागलेला आहे. हा क्लास आहे आपला. ठीक आहे. ऐगो, आता याला स्वच्छ झाडून टाकायचं आहे आपल्याला मस्त. आता विद्यार्थी येतील. इथे कूलर असतो नेहमी. इकडनं विद्यार्थी येतात. आणि हा इथे कॅमेरे, हे कॅमेरे दिसतात इथे सगळे. तर मग तुम्हाला माझा क्लास कसा वाटला आधी मला क्लास सांगा. हा बघा, हा आपला क्लास आहे. हां, तर चला आता झाडून टाकते. विद्यार्थी येतील आणि विद्यार्थ्यांचं मग हे एकच नाही, ही पण रूम आहे इकडे तुम्हाला ही सुद्धा एक रूम आहे दुसरी. हे बघा, इकडे डॉक्युमेंट्स वगैरे ठेवलेले आहे आणि इकडे थोडंफार सामान ठेवलेलं आहे. हे लावायचं आहे बरोबर घराचं काम केलं त्याच्यामुळे. इथे झेरॉक्स मशीन आहे. इथे वॉचमध्ये 11:15 वाजले, सेल गेलेला आहे. आणि इकडे ही रूम आहे, म्हणजे रिसेप्शन रूम आहे. ठीक आहे.
इथे आलं तर मुली ॲडमिशन वगैरे घेतोय आम्ही. चला मग आधी मी झाडून टाकते. झाडून घ्यावं लागतं आधी. विद्यार्थी आले की विद्यार्थ्यासमोर नाही कामं करतात आपल्याला, म्हणून म्हटलं. मला काही मोबाईल पकडता येत नाही. कसं तरी आपलं काम चालू असतं. आधी क्लास झाडून घेतला की विद्यार्थी आले की प्रॅक्टिस करत राहतात. महत्त्वाचं. तर इथे बघा हे निघालेलं आहे इथनं. इतकी भार देऊन बसतात मुलं का खूप भार देऊन बसतात. खूप कचरा असतो. हे बघा असं वाटतं कशाची धूळ होत असेल, पण धूळ एवढी होते ना. हे बघा हे बघा एकाच ठिकाणचा एवढा कचरा निघाला. चकचक चकचक झाडून टाकली आहे. सगळं स्वच्छ झाली आणि कम्प्युटर क्लास हे पण लावलेले आहे. चला आता राहिले पुसपास करायचं. पुसपास करून घेते. इकडे पण झाड झुडकून झाली आणि आता पुसपास करून घेते. मस्त क्लास पुसायचे राहिले, क्लास पुसून घेते आणि मग ठेवून देते. चला तर मंडळी, तुम्हाला माझी व्हिडिओ आवडतात की नाही, तुम्ही माझी व्हिडिओ आवडीने बघत चला बरं का. हां तर सध्या मला वेळ नाही आहे म्हणून मी पण कोणाला सपोर्ट करू शकत नाही आहे. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील ना तर माझी व्हिडिओला तुम्ही नेहमी म्हणजे सपोर्ट करत राहा. मी पण तुमच्या व्हिडिओला सपोर्ट करणार आहे. तर मग कामं आवरून घ्यायची वेळ झालेली आहे. पटापट जर व्हिडिओ बनवत राहिली तर माझे क्लास पडतील, कारण आधी पोटा पाण्याचं बघावं लागतं. ठीक आहे. चला तर मग भेटूया समोरच्या लाईव्हमध्ये. तोपर्यंत माझ्या आयडीला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चला बाय बाय.